नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महा टी 2025 दिलेली होती, जिचा परीक्षा दिनांक होता आपला 23 नोव्हेंबर 2025, त्या एक्झामची अंतिम उत्तरसूची आलेली आहेत. तर ती आपल्याला कशी बघायची, कुठे बघायची आणि जी आपली भाषा होती किंवा आपलं जे माध्यम होतं त्या माध्यमानुसार ती उत्तरसूची कशी बघायची आणि तुम्ही तुमचे जे ॲन्सर की असतील त्या ॲन्सर की नुसार तुम्ही व्हेरीफाय करू शकता की तुम्हाला साधारणतः किती मार्क्स पडू शकते. ओके. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की तुम्हाला या वेबसाईटला यायचं आहे, जी महाराष्ट्र राज्य परिषदची जी वेबसाईट आहे, MSCE Pune.in. इथं मी बघा माझ्या ब्राउझरला इथे वरती मी हायलाईट केलेलं आहे. या वेबसाईटला यायचं आहे तुम्हाला. https://msce.pune.in किंवा तुम्ही ब्राउझरला फक्त असं MSCE Pune.in असंही टाईप केलं तरी तुम्हाला ह्या वेबसाईटला येता येईल. तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला होम पेजलाच इथं बघा होम पेज आहेत, याला इथे खाली दिसतंय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025. तर याच्यावरती तुम्हाला इथे एक छोटासा ॲरो दिसतोय किंवा तुम्ही याच्यावरती डायरेक्ट क्लिक केलं तर एक नवीन पॉपअप विंडो ओपन होते. ही बघा, त्याचा पहिला आणि दुसरा इथं म्हटलंय न्यू हे म्हणून तुम्हाला हायलाईट होत आहे. तर आपल्याला पेपर 1 अंतिम उत्तर सूची पेपर 1 आणि अंतिम उत्तर सूची पेपर 2 या दोघांचीही दोन्ही पेपरच्या आपल्याला उत्तरसूची इथे आलेल्या आहेत त्यांच्या वेबसाईटला. तर चला आपण बघूया की कशी ओपन करायची आणि कसं आपल्या माध्यमानुसार आपल्याला चेक करायची. सगळ्यात पहिलं आपण बघूया की जी पेपर 1 ची आन्सर शीट आहेत की उत्तरसूची आहे ती आपण बघूया. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक पीडीएफ ओपन होईल. ती पीडीएफ तुम्ही डाउनलोडही करू शकता. इथे तुम्हाला बघा डाउनलोडचे इथे ऑप्शन आलेला आहे. मी इथं हायलाईट केलेलं आहे बघा, डाउनलोड. हे डाउनलोडचं बटन आहे. तुम्ही हे डाउनलोडही करून बघू शकता किंवा डायरेक्ट ऑनलाईनही बघू शकता. तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती तुम्ही ही वेबसाईट ओपन करून ही पीडीएफ बघू शकता. तर त्यांनी सगळ्यात पहिले हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. जे प्रसिद्धी पत्रक आहेत आपलं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी महा टी झालेली होती 2025, तिचा जो परीक्षा दिनांक होता 23 नोव्हेंबर 2025, त्याची अंतिम उत्तरसूची आहे. एक अंतरिम होती, आता ही अंतिम आलेली आहे. म्हणजे आता कुठला त्या आन्सर कीमध्ये किंवा त्याची काही उत्तरसूची आली त्याच्यामध्ये आता काही चेंज होणार नाही. तर आपण अगदी थोडक्यामध्ये हे प्रसिद्ध पत्रक बघूया आणि आन्सर कीकडे जाऊया. तर हे प्रसिद्धी पत्रक मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा उत्तरसूची दिनांक 19/12/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. बरोबर, त्या दिवशी आपल्याला ती अंतरिम उत्तरसूची होती. ही अंतिम उत्तरसूची आहे. म्हणजे अंतरिम उत्तरसूची म्हणजे काय, की तुम्हाला जर त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन असेल किंवा काही त्रुटी आढळल्या असतील तर तो आपण ॲक्सेप्ट परीक्षा परिषदेकडे नोंदवायचा होता. तर त्याची जो दिनांक होता तो 27/12/2019 अखेरपर्यंत आपल्याला ते महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे पाठवायचं होतं. तर त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की विविध मुदतीत प्राप्त झालेली लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहेत. म्हणजे त्यांनी जे काही त्यांना ऑब्जेक्शन मिळालेलं असेल किंवा काय ज्या लोकांनी त्रुटी किंवा ॲक्सेप्ट घेतलेला असेल तो परीक्षा परिषदेकडे 27/12/2025 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्या त्रुटींवरती, आक्षेपांवरती त्यांनी जे काही विषय तज्ज्ञ आहेत त्यांचा अभिप्राय घेतलेला आहे आणि त्यावरून आता त्यांनी ही अंतिम उत्तरसूची काढलेली आहे. आता या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन किंवा आक्षेप आता स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर या अंतिम उत्तरसूची महा टी 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे आता साधारणतः एक 8 दिवसामध्ये हा निकाल त्यांच्या वेबसाईटला लागेल अशी अपेक्षा आहे. तर चला बघूया की माध्यम वाईज आपल्याला आपली उत्तर सूची कशी बघायची. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जे आन्सर शीट असेल त्याच्यानुसार टॅली करा आणि तुम्हाला किती मार्क पडतील याचा तुम्हाला सगळा अंदाज येऊन जाईल. चला तर पुढे बघूया आपण. आता पुढच्या पेजवर मी जात आहे. पुढच्या पेज मी ओपन केल्यानंतर इथं बघा माध्यम मराठी दिलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी माध्यम मराठी सिलेक्ट करून एक्झाम दिलेली असेल त्यांच्यासाठी उत्तरसूची आहे. आपण प्रत्येक माध्यमासाठी पुढे बघणार आहोत. तर बघा त्यांचा मराठी पहिला सब्जेक्ट असेल, देन इंग्रजी असेल, त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र अध्यापन असेल. जे मराठी आहेत ते प्रश्न क्रमांक 1 ते 30 पर्यंत इथे खाली दिलेला आहे.
1 2 3 4 5 तुम्ही तुमची जी करेक्ट आन्सर की आहे त्यानुसार इथे बघू शकतात. आता बघा पुढे पुढे हे झालं तुमचं मराठी माध्यम. जर तुम्ही पुढे गेलेत, हे तुमचे 3 पेपर पुढे गेलात तर तुम्हाला गणित पण आहेत, त्याच्यानंतर तुमचा परिसर अभ्यास पण आहे आणि त्याचे पर्याय क्रमांक त्यांनी इथं दिलेले आहेत. आता पुढे जाऊया. पुढे बघा परत आता हे इंग्रजी माध्यम. आता आपण जे वरती 2 बघितले ते तुमचे मराठी माध्यमसाठी होते. आता हे इंग्रजी माध्यम. असं तुम्ही एक बघत गेला. ज्यांनी ज्या माध्यमातून जी परीक्षा दिलेली असेल त्या प्रकारे तुम्ही माध्यम सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथंही उत्तरसूची मिळणार आहे. तसंच बघा पुढे बघूया आपण. ही पण आहेत इंग्रजीचं सेकंड PDF सेकंड पेज आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे जात असाल तर माध्यम उर्दू पण मिळालेलं आहे तुम्हाला. तसंच पुढे पुढे गेलात तर तुम्हाला अगेन माध्यम उर्दू पुढचं जे भेटणार आहेत. माध्यम हिंदी, हिंदीचे परत 2 पेजेस असणार आहेत. त्याच्या खाली आल्यानंतर भेटणार आहेत तुम्हाला माध्यम बंगाली. तसेच तुमचे बाकीचं कुठलंही माध्यम असेल तर ह्या PDF मध्ये सगळे दिलेलं आहे. तुम्हाला फक्त ते खाली येऊन सर्च करायचं आहे. तर हे झालं तुमचं पेपर 1 म्हणजे जे 1ली ते 5वी जे 1ली ते 5वी शिक्षकांनी दिलेलं असेल, शिक्षक होण्याकरता दिलेलं असेल त्यांच्यासाठी म्हणजे पेपर 1 साठी. तर चला आता पेपर 2 साठी पण लगेच बघूया आपण. परत तुम्ही तेच होम पेजला या. ज्यांचा पेपर 2 आहे किंवा ज्यांनी पेपर 2 पण दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी इथं यायचं आणि इथं बघा अंतिम उत्तरसूची पेपर 2 त्याच्यावरती क्लिक केलं तर सेम प्रसिद्धीपत्रक आहेत. फक्त खाली जे आन्सर की दिलेले आहेत, तुमची जी उत्तरसूची दिलेली आहे ती तुमच्या पेपर 2 नुसार आहे. पण ही जी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे ते अगदी सेम आहे. चला तर मी पेज 2 सिलेक्ट केलेलं आहे. तिथे तुमचं मराठी माध्यम ज्यांचा पेपर 2 आहे 6वी ते 8वी अशांकरता हा आहे. तर इथे बघा त्यांचं जे काही मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र अध्यापन त्याच्यानुसार दिलेलं आहे. तसंच तुम्ही जर पुढे पुढे गेलात तर तसं माध्यमनुसार तुम्हाला भेटेल. पुढे माध्यम मराठी, परत पुढच्या पेजवर जातोय मी परत. हे बघा परत माध्यम, आता इथून माध्यम इंग्रजी चालू झालेलं आहे. तर तुम्हाला फक्त पुढचे PDFचे पेजेस बघायचे. तुमचं करेक्ट असं माध्यम ओळखा आणि त्या माध्यमानुसार तुम्ही तुमचं जी उत्तरसूची आहे ती तुम्ही रेफर करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही माहिती, ही अपडेट कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.